हॅलो, आज सकाळच्या नाश्त्याला रात्रीच्या चपात्या उरलेल्या होत्या, काही त्याचेच गुटके बनवले होते आणि हृदयसाठी रागीचं मिल्कशेक बनवलं होतं. ते कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करते. तर रात्रीच रागी भिजू घातली होती आणि सोबतच काही ड्रायफ्रुट्स पण भिजू घातले होते. आपल्याला आधी रागीचं मिल्क बनवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी रागी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. तर रागीचं आपल्याला दूध भेटतं, त्याला चांगलं 10-15 मिनिटे घट होईपर्यंत शिजून घ्यायचंय. आणि इथे मी 2 बदाम, थोडंसं अक्रोड आणि एक थोडंसं अंजीर आणि 2 खजूर घेतले आहेत भिजवलेले. थोडंसं घट होईपर्यंत शिजून घ्यायचं आणि मग थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स, केळी आणि ते 2-3 चम्मच ते घालून चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर थोडंसं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही गाईचं दूध टाकू शकता. आणखी रिधव 1 वर्षाचा झाला नाहीये, त्याच्यामुळे मी त्याला दूध देत नाहीये. आणि आजकाल रिधवला सारखं काही काम करायला गेलं की असं पायाला धरून उभं राहायचं असतं. मोदी त्याला आवडली होती, बऱ्याच त्यांनी पेली आणि सायंकाळच्या वेळेस बाहेर त्याला असं उभं राहून पाहायचं असतं. तोपर्यंत तो बाल्कनीमध्ये खेळत होता. तोपर्यंत मी त्याच्यासाठी आलू आणि पनीर, गाजर वगैरे टाकून त्याचे पॅनकेक बनवले होते. ते पण त्याला खूप आवडतात. नंतर त्याला बाल्कनीमध्येच बसून खाऊ घातले. आजकाल आम्हाला बाल्कनीमध्ये बसायला खूप जास्त आवडतं. पॅनकेकची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.